नमस्कार मित्रांनो, आज आपलं अप्रूव्ह स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्नची बकेट बघणार आहोत। पण जर तुम्ही अप्रूव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे कॉर्नची बकेट कशी तयार करायची ते स्वीट कॉर्नची। तर हे मी असे मक्याचे दाणे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कुकर मध्ये। हे बघा, आता हे मी मसाले घेतलेले आहेत। तर हा चाट मसाला घेतलेला 1 चमचा, हे आमचूर पावडर घेतलेली अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे, 1 लिंबू घेतलेला आहे अर्धा त्यातला, मीठ घेतलं 1 चमचा आणि मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा। हे बघा, आता हे कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि टोमॅटो घेतलेला 1 बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे 1 बारीक चिरून, आता आपल्याला काय करायचंय, हा जो मका आहे हा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कुकर मधून 2 शिट्ट्या काढून। हे बघा, आता हे मी गव्हाचं पीठ मळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी काळे तीळ घातलेले आहेत। आता हे पीठ मळायचंय आपल्याला, असं साधं आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळायचंय आणि 10-15 मिनिटं पीठ भिजत ठेवायचंय। तर मग चला, मग आता आपण मका शिजवून घेऊयात। हे बघा, आता हे ना असं एक बारीकशी उंडा घ्यायचा आणि हा लाटायचा। हे बघा, एकदम असं पातळ लाटायचा। हे बघा, एकदम पातळ करायचा, जाड करायचं नाही। ह्याच्यावर आहे ना ग्लास घ्या, वाटी घ्या, त्याला तेल लावायचं वरनं आणि हे ह्याच्यावर असं टाकायचं। हे बघा, आता हे दुसरा उंडा घ्यायचा आणि हा पण एकदम पातळ लाटायचा। हे बघा, लाटून झालं ना की ह्याच्या अशा बारीक अशा हे करायच्या, वरनं असं ह्याला टाकायचं असं की मग हे जे एक्स्ट्राच आहे आपलं हे सुरीने असं काढून टाकायचं। हे बघा, आता हा काट्याचा चमचा आहे ना, याने ह्याला अशी बिळं पाडायची, म्हणजे जेणेकरून काय होणार, असं ते पुरीसारखं फुगणार नाही, वाफ सगळी बाहेर जाती, फुगत नाही, त्याला चिटकून बसलं ना की मग ते व्यवस्थित होतं। हे बघा, आता हे ना तेलात असं सोडायचं आणि गॅस आहे ना एकदम बारीक करायचा, गॅस बारीक करायचा। हे बघा, वाटी अशी ग्लास आहे ना तो असं, किंवा तुम्ही वाटी घेतली असेल ती असं फिरवत राहायचं, म्हणजे जेणेकरून काय होतं, ते व्यवस्थित सगळ्या बाजूने तळलं जातं। अर्धवट असं थोडं तळलं ना की जेणेकरून सुरीने ना असं मध्ये हे करायचं, पूर्ण निघते, म्हणजे हे आतला भाग जो असतो ना तो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये तळून जातो। असंच फिरवत राहायचं आणि तळत राहायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल। बघा, आता हे अशा प्रकारे हे तयार, हे आपण बकेट तयार केलेले आहे। आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामध्ये ते स्वीट कॉर्न भरायचे। हे बघा, आता हे मिरची पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि मिरी पावडर मी तुम्हाला दाखवली होती, हे सगळं आपल्याला, आणि लिंबू। आता हे सगळं काय करायचं, आपल्याला वर खाली करून घ्यायचं मसाले पहिल्यांदा। हे बघा, आता हे कांदा, कोथिंबीर, हे सगळं आता आपल्याला काय करायचंय, एकत्र करायचंय सगळं मसाले पण आपले, आणि ह्याच्यात कांदा, टमाटा हे सगळं मिक्स करायचं, त्यानं खूप टेस्टी लागतं। हे बघा, आता ही अशा प्रकारे आपली बकेट तयार झालेली आहे स्वीट कॉर्नची। बघा किती सुंदर दिसतीये। हे बघा, हे बघा किती सुंदर दिसतीये ती, खायला पण खूप टेस्टी लागती। बघा, हे बघा, मी जवळनं पण दाखवते। हे बघा किती सुंदर दिसते बघा।
असं वाटतं ना पटकन खावी। हे बघा आता मी तुम्हाला सगळ्या बाजूनी दाखवते। बघा किती सुंदर दिसते बघा, आणि बघा किती क्रिस्पी आणि खूप क्रंची लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैद्याची नाहीये, गव्हाच्या पिठाची मी ही बास्केट बनवलेली आहे। खायला पण टेस्टी आणि मुलांसाठी पण हेल्दी, खूप सुंदर लागते खायला। बघा दिसती, नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ती। अशा प्रकारे आपली स्वीट कॉर्न बकेट बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।